उद्धव ठाकरे मुख्यमंत्री कामे सांगू शकत नाही, संजय शिरसाटांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात. अजित पवार यांची महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी सलग चौथ्यांदा निवडणुकीत पवार यांचं नेतृत्व पुन्हा अधोरेखित. क्रीडा पायाभूत सुविधा, खेळाडू कल्याण आणि पारदर्शकतेसाठी ते पुढील 2 वर्ष काम करतील. अखेर महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेची निवडणूक बिनविरोध. नितीन गडकरी आणि प्रफुल्ल पटेल यांच्या मध्यस्थीला यश. 2 वर्षांसाठी अजित पवार तर पुढचे 2 वर्ष केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ असणार अध्यक्ष. मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय की आपल्याला निवडणूक लढायची नाही, अध्यक्ष म्हणून दोघांना समान कालावधी मिळेल. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपद बिनविरोध निवडणुकीवर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची प्रतिक्रिया. मुरलीधर मोहोळ यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपली महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या वरिष्ठ उपाध्यक्ष ही जबाबदारी सोपवण्यात आल्याची माहिती दिली आहे. मुख्य ध्येय निश्चित करून वाटचाल सुरू ठेवणार असल्याचं पोस्टमध्ये उल्लेख केलाय. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या उद्यापासून सलग 5 दिवस बैठका. आगामी स्थानिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक. 3 ते 7 नोव्हेंबरला मुंबईतील वरळी डोम येथे बैठकीचं आयोजन. महाविकास आघाडी विरोधात उद्या भाजपची पत्रकार परिषद. महाविकास आघाडीचा मोठा भांडाफोड करणार, महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवून टाकणारा खुलासा. मंत्री आशिष शेलार पत्रकार परिषद घेत भांडाफोड करतील. शिवसेनेच्या बंडखोरीनंतर नांदेडचे आमदार बालाजी कल्याणकर हे गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये 3 दिवस जेवले नव्हते असा किस्सा सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितला होता. तर तो किस्सा खरा होता अशी प्रतिक्रिया कल्याणकर यांनी दिली. माजी खासदार नवनीत राणांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी. अब्दुल नावाच्या व्यक्तीकडून अश्लील शब्द लिहून धमकी. राजापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. सांगलीच्या जतमध्ये गोपीचंद पडळकरांचे बॅनर फाडले. पडळकरांनी केलेल्या विकास कामांसंदर्भातले बॅनर फाडलेत. आक्रमक पडळकर समर्थकांनी केलं रास्ता रोको आंदोलन. आंदोलनामुळे काही काळासाठी वाहतूक ठप्प. अहिल्यानगर जिल्ह्यात अजित पवार गटाला खिंडार. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठी राजकीय उलथापालथ. जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील शिवसेनेत पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती. कालच्या मोर्चात मोठी निष्क्रियता. 2 नेते हॉटेलमध्ये गर्दी जमण्याची वाट बघत बसले होते. सत्याच्या मोर्चाबाबत मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची टीका. बीडचे आमदार सुरेश धस यांनी त्यांच्या वागणुकीत सुधारणा करावी. आमदारांनी तक्रारी वाढवायच्या का दूर करायच्या, आम्ही त्यांच्याविषयी एकही शब्द वाईट बोलत नाही. माजी आमदार भीमराव धोंडे यांचं धस यांना प्रत्युत्तर. महाडमध्ये मनसे पदाधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीचा राष्ट्रवादीकडून निषेध. पोलिसांनी सखोल चौकशी करून सत्य समोर आणावे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची मागणी. मतदार याद्यांबाबत ठाकरेंची सेना आक्रमक भूमिकेत. ठाकरेंची शिवसेना सोसायट्यांमध्ये मतदार याद्या लावणार. दुबार मतदार नावं तपासण्यासाठी भूमिका. मंत्री भरत गोगावलेंना सुनील तटकरेंकडून दे धक्का. महाड विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकांचा राष्ट्रवादीत पक्षप्रवेश. गोगावलेंच्या मतदारसंघात राष्ट्रवादीचे जोरदार शक्ती प्रदर्शन. उमरग्यात बॅनर बॅजीतून भाजपमधील गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर. जिल्हा उपाध्यक्षाच्या वाढदिवसाच्या बॅनरवर ठराविक फोटो लावल्यानं गटबाजीची चर्चा. नवीन विरुद्ध जुने संघर्ष कायम. आम्ही जेवढ्यांनी फॉर्म भरले होते तेवढ्या सगळ्यांनी माघार घेतली, त्यामुळे निवडणूक घेण्याचा प्रश्न नव्हता. महाराष्ट्र असोसिएशन अध्यक्षपद बिनविरोध निवडणुकीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं स्पष्टीकरण. 30 जूनला कर्जमाफी न केल्यास 1 जुलैला हंगामा होईल. बच्चू कडूंचा राज्य सरकारला इशारा. कर्जमाफी होईपर्यंत महायुतीला मतदान करू नका. बच्चू कडूंचं राज्यातील शेतकऱ्यांना आवाहन. पुन्हा मुंबई महानगरपालिकेवर महापौर होऊ दे. उद्धव ठाकरे यांचं गाऱ्हाण. संघर्ष म्हटलं की मराठी माणूस मागे हटत नाही. ठाकरे यांचं वक्तव्य. जरांगेंनी घेतली महिला डॉक्टरच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट. डॉक्टर मुंडे आत्महत्या प्रकरणी एसआयटी गठीत करावी. जरांगेंचा सीएमच्या ओएसडींशी संवाद. भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी राज आणि उद्धव ठाकरेंवर टीका केली. मुंबई आणि मराठीसाठी काय केलं, एक काम तरी दाखवावं असं आव्हान अमित साटम यांनी केलंय. रावसाहेब दानवेंच्या नातवावर फसवणुकीचा गुन्हा दाखल. नातू शिवम पाटीलसह 8 जणांवर गुन्हा दाखल. नाशिकच्या सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची माहिती. कंपनीच्या शेअरमध्ये भागीदारी करून फसवल्याचा आरोप.
आम आदमी पक्षाचे कुर्ला विधानसभा नेते राजू थोरात यांचे ठाकरेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश. उद्धव ठाकरेंच्या हस्ते राजू थोरात यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा देखील पक्षप्रवेश. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट मतदारसंघाचे भाजपचे आमदार केवलराम काळे यांची नाशिकच्या आदिवासी विकास महामंडळ संचालकपदी निवड करण्यात आली आहे. यावेळी आमदार काळे यांचं आदिवासी शेतकऱ्यांकडून अभिनंदन करण्यात आलं. अमरावती जिल्ह्यात 10,000 बोगस मतदार याद्यांमध्ये घोटाळा करून हे सरकार सत्तेत. लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा पराभव सत्ताधाऱ्यांना दिसत होता. अनिल देशमुख यांचा पत्रकार परिषदेत सत्ताधाऱ्यांवर आरोप. कोल्हापुरातील कॉम्रेड उदय नारकर यांना जीवे मारण्याची धमकी, तर घरात घुसून तुम्हाला मारू अशा पद्धतीची धमकी अज्ञात व्यक्तीची फोनवरून धमकी दिल्याची माहिती कोल्हापूरच्या राजाराम पोलीस ठाण्यात खरतर गुन्हा दाखल करण्यात आला. काँग्रेसला भाजपमध्ये प्रवेश देणार नाही, त्यांना पक्षात घेऊन पक्ष संपवायचा नाही. सार्वत्रिक निवडणुकांबाबत विजय विखेंची प्रतिक्रिया. भाजपच्या मूक मोर्चाच्या आयोजकावर गुन्हा दाखल. अनधिकृत मोर्चा काढल्यामुळे गुन्हा दाखल. बेकायदेशीर जमाव जमावल्याप्रकरणी व आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. आमदार बालाजी कल्याणकर यांनी जेवण सोडलं. 3.5 वर्षांपूर्वीच्या बंडखोरीचा गौप्यस्फोट. मंत्री शिरसाट यांनी सांगितला बंडखोरीचा किस्सा. नाशिकमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीत मोठी घडामोड. उदय सांगळे, सुनीता चारोस्करांची पक्षातून हकालपट्टी. दिंडोरी मतदारसंघातून लढवली होती विधानसभा निवडणूक. विधानसभेच्या वेळी माझ्या मतदारसंघात बंडखोरांवर कारवाई न करता पदाच्या रूपात शाबासकी. बंडखोरांना पक्षात घेण्यावरून किशोर पाटलांची भाजपवर टीका. नागपूरमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध पण कुशल मानव संसाधनाचा मोठा तुटवडा. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं वक्तव्य. पुण्यातील जैन बोर्डिंग पुन्हा सुरू होणार. जैन बोर्डिंग जमिनीचा व्यवहार रद्द झाल्यानंतर उद्यापासून सुरू होणार. मोहोळ आणि धंगेकर यांच्या वादानंतर अखेर हे बोर्डिंग सुरू होणार असल्याची माहिती. रायगडच्या कर्जतमध्ये महायुतीत फूट. अजितदादांची राष्ट्रवादी आणि उभाठा एकत्र येणार. स्थानिक पातळीवरील नेत्यांनी घेतला निर्णय, तर महायुतीतील घटक पक्षात नवा वाद उफाळण्याची शक्यता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोलापूर विमानतळावर माध्यमांशी बोलणं टाळलं. पत्रकारांनी उद्धव ठाकरेंबाबत विचारलेल्या प्रश्नाला शिंदेंनी दिल्या कार्तिकी एकादशीच्या शुभेच्छा. कार्तिकी वारी निमित्त पंढरपुरात भाविकांची मोठी गर्दी. विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी 7 लाख भाविक पंढरपुरात दाखल. पंढरपुरात विठू नामाचा गजर. हिंगोलीच्या नरसी नामदेव नगरीत भाविकांच्या उपस्थितीत भव्य दीपोत्सव साजरा. नामदेव महाराजांच्या जन्मतिथी आणि कार्तिकी एकादशी निमित्त सोहळा. विद्युत रोषणाई, फुले आणि दीप प्रज्वलित करून आकर्षक सजावट. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले संतपूजन. राज्यातील सकल संत वंशज फडकरी ज्येष्ठ कीर्तनकार यांची विशेष उपस्थिती. विठुरायाच्या शासकीय महापूजेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे संतजनांच्या भेटीला. कार्तिकी एकादशीच्या सोहळ्यासाठी पंढरपूरमध्ये 7 लाख भाविक दाखल. पंढरीत सर्वत्र हरिनामाचा जयघोष सुरू आहे. मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग, चंद्रभागा नदी, वाळवंट या ठिकाणी भक्तांची मांदियाळी. कार्तिकी एकादशी निमित्त विठ्ठल मंदिरात फुलांची सजावट. पंढरपुरात कार्तिकी एकादशीचा सोहळा मोठ्या उत्साहात. दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी. कार्तिकी एकादशीची महापूजा एकनाथ शिंदेंच्या हस्ते पार. नांदेडच्या वालेगावकर या दाम्पत्याला वारकरी होण्याचा मान. कार्तिकी एकादशी निमित्त प्रथमच जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत महापूजा करण्याची मिळाली संधी. पंढरपूरमध्ये कार्तिकी एकादशी निमित्त विठ्ठल मंदिरामध्ये आकर्षक फुलांची सजावट. सजावटीसाठी 5 टन देशी विदेशी फुलांचा वापर. भिवंडी शहरात व तालुक्यात घराघरात तुळशी विवाहाची लगबग. पारंपरिक विधीमध्ये देवर ब्राह्मणांच्या उपस्थितीमध्ये तुळशी विवाह मोठ्या थाटामाटात संपन्न. तुळशी विवाहाच्या निमित्तानं सिंधुदुर्गात बाजारपेठांमध्ये गर्दी. विवाहासाठी लागणाऱ्या साहित्याने बाजारपेठ सजली आहे. धार्मिक परंपरेनुसार आजपासून लग्न सराईचाही शुभारंभ होणार. सिंधुदुर्गात तुळशी विवाह उत्साहात संपन्न. संध्याकाळनंतर पारंपरिक विधीनं ब्राह्मणांच्या उपस्थितीत शुभ सोहळा साजरा.
वसई विरार महापालिकेच्या गार्डनची दुरावस्था. गार्डनमध्ये मागच्या 3 महिन्यांपासून लाईट नाही. सकाळ संध्याकाळ परिक्रमा घालण्यासाठी आलेल्या नागरिकांना नाहक त्रास. प्रशासनाच्या विरोधात तीव्र संताप. कबुतरांच्या मुद्द्यावरून जैन समाजात फूट. उद्यापासून आझाद मैदानावर जैन समुदायाचं उपोषण. सुरुवातीला कुलाबा जैन मंदिर ते आझाद मैदान निघणार मोर्चा. मोर्चानंतर आझाद मैदानावर सुरू होणार उपोषण. महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात एसआयटी नसून शब्दांचा खेळ. देवाभाऊ तुम्ही कोणाला वाचवताय म्हणत मेहबूब शेख यांचा खोचक सवाल. कल्याण माळशेज मार्गावर शहाड पुलावरील वाहतूक बंद. 3 ते 23 नोव्हेंबरपर्यंत डांबरीकरणाच्या कामासाठी वाहतूक बंद. वाहतूक पोलिसांनी काढली अधिसूचना. इचलकरंजीत सहाय्यक तलाठी ऑन ड्युटी फुल टाईट. आमदार राहुल आव्हाडेंनी केली कारवाईची मागणी. शिरूर तालुक्यात स्वाती पाचुंदकर यांच्या महाकाल देवदर्शन संवाद यात्रा दरम्यान पुणे अहिल्यानगर मार्गावर अज्ञात टोळक्याकडून दगडफेक. घटनेत 4 वाहनांचे नुकसान. तर माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपींचा शोध सुरू केला. अकोल्यातील शिरल्याच्या मामा भाच्यानं घडवला इतिहास. एकाच वेळी दोघेही झाले क्लास 1 अधिकारी. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत दोघांना यश. गडचिरोलीत दुचाकीनं प्रवास करत सीओ सुहास गाडेंनी गाठले दुर्गम गाव. मुलचेरा तालुक्यातील अतिदुर्गम आणि आदिवासी बहुल गावांना भेट देत राबविलेल्या योजनांची केली तपासणी. फलटण आत्महत्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी स्वतंत्र एसआयटी स्थापन करून निपक्षपातीपणे तपास करण्याचे आदेश द्यावेत. डॉक्टर संपदा मुंडे यांच्या भावाचे आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या नियुक्तीनंतर प्रतिक्रिया. गडचिरोली जिल्ह्यातील अनेक रस्ते पावसाळ्यात खराब. खड्ड्यांमध्ये वाहनं फसत असल्यानं सामान्य प्रवाशांचा मनस्ताप. रस्त्याची तातडीनं दुरुस्ती न केल्यास आंदोलन करण्याचा सामाजिक कार्यकर्त्यांचा इशारा. मीरा भाईंदरमध्ये श्रीमद भगवत कथा महोत्सवाला भाविकांची मोठी गर्दी. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी कलश यात्रेचं आयोजन. हजारो महिलांनी पारंपरिक वेशभूषेत आणि भक्तिभावानं काढली शोभायात्रा. पुण्यातील गुळुंचे गावात भाविकांनी अनुभवला काटेबारसचा थरार. 300 वर्षांपेक्षाही अधिक काळापासूनची परंपरा. वावळीच्या काट्यांच्या ढिगाऱ्यात भक्तांचे लोटांगण. काटेबारस यात्रा उत्साहात पार. परभणीच्या ब्राह्मण गावात दीपस्तंभ प्रतिष्ठानतर्फे आरोग्य शिबिर संपन्न. विविध आजारांवर तपासणी आणि निदान. शिबिराच्या माध्यमातून आरोग्य जागृती करण्याचा प्रतिष्ठानचा प्रयत्न. स्थानिकांकडून कौतुकास्पद. महिला डॉक्टरला न्याय मिळावा यासाठी बाह्य रुग्ण विभाग 7 ते 13 नोव्हेंबरपर्यंत बंद ठेवला जाणार आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर अनंत मुळे यांची माहिती. शिर्डीत साई दरबारी. कार्तिकी एकादशी निमित्तानं साईंना तुळशीमाळेचा शृंगार. तर साई प्रसादालयात भाविकांना 10 टन खिचडीचा महाप्रसाद. बेकायदेशीर रस्ता रुंदीकरणाविरोधात 200 शेतकऱ्यांची उच्च न्यायालयात धाव. छत्रपती संभाजीनगरात भूसंपादन न करता मावेजा न देता रस्ता रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात. मोबदला देऊन पुढील काम करण्याची मागणी. पुण्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन. मुळामुठा नदीपात्रात उतरून आंदोलन. गावातील विविध मागण्यांसाठी लक्षवेधी आंदोलन. पुणे पोलीस आयुक्तालयातून बनावट आयपीएस अधिकाऱ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात. आरोपी सोलापूरच्या सांगोला तालुक्यातील रहिवासी. कोल्हापूरच्या केशवराव भोसले नाट्यगृहाचे काम रखडले. 4 नोव्हेंबरपासून कलाकार निषेध आंदोलन करणार. 1 तास कलाविष्कार सादर करत निषेध करणार. कलाविष्कार सादर करत महापालिकेचा करणार निषेध. ठाण्यात होतंय मोठं बिझनेस हब. तब्बल 176 गावांचा होणार कायापालट. लवकरच ग्रोथ सेंटरही उभारलं जाईल. रोहित आर्यवरील गोळीबार प्रकरणात गोळीबार करण्याचा निर्णय परिस्थिती पाहून. एपीआय अमोल वाघमारे यांची जबाबात माहिती. मनमाड मुंबई पंचवटी एक्सप्रेसचा 50वा वाढदिवस साजरा करण्यात आलेला आहे. भल्या पहाटे रेल्वे कर्मचाऱ्यांनी केक कापून केलं सेलिब्रेशन. फलटण डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणी तपासाची सूत्रे एसआयटीकडे. सायबरकडून डेटाची तपासणी. पीएसआय बदने आणि बनकरला न्यायालयीन कोठडी. तर दोघांना 14 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडी. यवतमाळमध्ये शिवभोजन थाळीचा निधी रखडलाय. 45 शिवभोजन केंद्र. संचालक आर्थिक संकटात. स्वखर्चातून उसनवारी घेत केंद्र चालवण्याची वेळ. वायू प्रदूषण ही सायलेंट महामारी. कोरोनापेक्षा जास्त लोकांचा मृत्यू. एम्सचे माजी संचालक रणदीप गुलेरिया यांची माहिती. पालिकेने म्हाडाचे 13 वर्षात 130 कोटी रुपये थकवले. पालिकेने उपकाराची खरं तर रक्कम म्हाडाला दिलेली नाही.
दक्षिण मुंबईत सुमारे 13,000 उपकर प्राप्त इमारती. छत्रपती संभाजीनगरातील MBBS विद्यार्थी अपघाती मृत्यू प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडून 76,70,000 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर. वारसांना 76.70 लाखांची वाढीव भरपाई. नवी मुंबईत NRI पोलीस ठाण्याच्या वतीने एकता दौड वॉकेथॉनचं आयोजन. शहरातील विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत सुमारे 750 नागरिक वॉकेथॉनमध्ये सहभागी. पुण्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन. मुळा मुठा नदीपात्रात उतरून आंदोलन करण्यात आले. प्रकाश आंबेडकर व सुजात आंबेडकर यांच्या विरोधात अपमानास्पद पोस्ट फेसबुक पेजवर गुन्हा दाखल करण्याची मागणी. मुसळधार पावसानं चंद्रपूरला झोडपलं. अनेक पिकांचं नुकसान. अतिवृष्टीचे पंचनामे प्रगतीपथावर असताना पुन्हा एकदा जोरदार पावसानं झोडपल्यानं शेतकरी हवालदिल. बुलढाण्यात ढगफुटी सदृश्य पाऊस. शेतीचं नुकसान. शेतकरी पुन्हा संकटात. सरसकट नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. अवकाळी पावसामुळे महाबळेश्वरमधील प्रतापगड चतुर्बेट भागातील भात शेतीचं नुकसान झालंय. भात शेतीचं नुकसान झाल्यानं शेतकरी हवालदिल झाले. तर महाबळेश्वर पश्चिम भागातील नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करण्याची मागणी. रत्नागिरी जिल्ह्यात पावसामुळे भात शेती पाण्याखाली. राजापूर, लांजा, रत्नागिरी, गुहागर, संगमेश्वर भागात शेतीचं मोठं नुकसान. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.